एवढा भारी व्ह्यू आहे. काय अजून काय हवंय सांगा ना लाईफ. जर्नी विथ शुभम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी शुभम साळुंखे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं 2 दिवसातच कुठेतरी फिरायला जाऊ म्हणून. आता आपण चाललोय मलंगडला. मलंगडमध्ये एक वॉटरफॉल आहे. लास्ट टाइम आम्ही तिकडे गेलो होतो. लास्ट टाइम म्हणजे मागच्या वर्षी. सो ह्या वर्षी पण आपण आज तिकडे चाललोय. चला तुम्हाला दाखवतो आणि त्याचं लोकेशन पण तुम्हाला सांगेल तो कुठे आहे आणि तिकडे जायचं कसं. आपलं नशीब एवढं खराब आहे ना, आपण जेवढ्या वेळा इथं आलोय तेवढ्या वेळा हे फटक लागलेलं आहे. ओंक्या, आंघोळ आंघोळ केल्या का? हा आंघोळ तिकडे करायची केल्यास ते चाललं असतं घरात, काय प्रॉब्लेम नव्हता. मग अरे डोळ्यावर काय वाटायचं. रात्री 2ला झोपलोय मी. 2ला झोपलोय. मिसिंग लिंक पडला होता. त्याची मीटिंग होती ना. मीटिंग होती ना तुमची. ओंक्या घेतला का साबण? अरे काय पारूस आहे लागा. वॉटरफॉलला चाललोय की आपण आंघोळ करायला चाललोय. हा कोण बोलतोय आयुष? ए तुला उंटे घ्यायला तिकडून जायचं. 50-50 येतोय ना जेव. 50-50 येतोय का? चला, आता अजून एक मेंबर ऍड झाला आहे आयुष. तो कॅन्सल झाला होता पहिला, आता पुन्हा एकदा ऍड झालाय तो. त्याला नखराच लागतो. आता जस्ट एकदम पाताळ आलेला आहे. काय रे? पैसे पण पाठवतात आहे ना. शुभे आहे ना. क्या बोलू मैं इस पे. आत्ता आम्ही आमचं आवडून आम्ही चाललोच होतो, तेवढ्या ते आम्हाला रस्त्यात बघायला भेटलं. एकाला आली होती आकडी. फुल दारू घेऊन फकाट आहे तो. प्यायची कशाला होत नाही तर. आरोपीला ना असं आकडे आले की अटॅक. आता मग खरं नाही त्याचं. मित्रांनो, आता मी आणि ओंकार अमृता पार करून निघालेला आहे. संचित आणि आयुष दोघजण पुढे गेलेले आहेत. आणि प्रसाद पण आपल्या लॉग मध्ये पहिल्यांदाच आहे. तो पण जाऊन थांबलाय पुढे नेवाळी फाट्याला. त्याला आम्ही बोललो होतो, आम्ही पोहोचलो इथून. त्याला पण कळू दे ना जरा. आपण आम्ही पण मारू शकतो. आता काय त्यानं आभाळ मारले आम्हाला की तो घरातून निघालाय म्हणून. आणि तो घरात त्यावेळेस जेवत होता. आणि आता आम्ही पण बसलो. आभाळ मारले त्याला. आम्ही पोहोचलो नेवाळी फाट्यावर. आबाळ हेपल्या किंग असलं तर आम्ही किंग मेकर आहे. अध्यक्ष आहे. चला आता जाऊ आपण फटाफट नेवाळी फाट्याला, नाहीतर जरा जास्त होईल आपलं पण. आभाळ मी आपलं मत नाही बनवायचं मत नाही. तिला बनवायचं म्हणत असतं तर खरीद घेऊन गेलो. कशाची? ते मला मोठे टेंगा नाहीत काय? अगं बाय 600 रुपयाला 6. 600 रुपयाला 6. एक लावून देणार शेला 6 मला कशा परवडतील मग? आमचा विवाह एकदम खतरनाक. कसं दिसतंय डायरेक्ट ढगात. त्या टोकावर जायचं आपल्याला. तो टोक तरी दिसतंय. आपला फक्त आता एकच मायनस पॉईंट आहे की पाऊस नाहीये. पाऊस जर असताना, थोडा जर असताना पाऊस, हळू 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 टॉपचा विषय झाला असता. पाणी येते का वर ना ते त्याच्यावर राट साईडचं टोक तेव्हा त्याच्यावर करतात ना ते रस्सी बिस्सी बांधून. त्या पोरानं कॅप्चर करायचं. आता ते पोरं लागले तर मागे आम्हाला पण कॅप्चर करा म्हणून. ए ओंकार हळू गाडी घे. अरे नाही राहू दे कॅप्चर नाही करायचं आपल्याला. जर्नी विथ शुभम. घरी जाऊन बघून एकदा बघा. चला बाय बाय. हे दिसते का? हे कुशिवली गाव आहे. कुशिवली. त्या गावातून आत लेफ्ट मारायचं. चला, आणि डायरेक्ट रस्ता हा सरळ सरळ आहे. हे गाईस अजून आलेले नाहीये ते लोक. कोण? संचित ते लोक. अरे इथं नियोजन पांचट असतं. नाही आले कुठे बघा बाई. अशा प्रकारे टॉप मध्ये 5 नियोजन करणारे आलेले. 8 टाकात नाही जात. कोणी सांगितलं नाही? अरे नाही जात. अरे ऐकत जा रे. टाकात अरे नाही जात. आता जात नाही. टाका इथे. इकडे मागच्या 3-4 दिवसात किती मोबाईल गेलो? आयफोन गेला ना. पर्स गेली. साधे मोबाईल पण असे गेले. तिकडून गाडी लावलं होतं बघितलं. पोलीस केस केली. हा नाही भेटली अजून. नाही भेटले. नाही भेटली.
तर चोऱ्या मारायचा विषय जरा जास्त चालू आहे, त्यामुळं इथं आला की गाडी या घरात जवळ जरा पार्क करा. काय असेल ते 20-30 रुपये चार्जेस घेतात मॅक्स, पण ठीक आहे, लाखोची वस्तू राहील. लोकांच्याकडे कसरती करायचं चालू आहे. गाडी घेऊन येऊ नका इकडे, सरळ चालत जायचं मस्त पैकी निवांत. हवा वगैरे टॉप मध्ये चालू आहे इकडे. गाडी घेतली की डायरेक्ट तुम्हाला कसरत करायला लागणार, नुसती डायरेक्ट सर्कस आहे इकडे. ते कसे चाललेत. हा मेन धबधबा आहे बघा, हा मेन वॉटरफॉल आहे. तर एवढा काय असा खास पाऊस झालेला नाही, त्यामुळे तो एवढं काय व्हायना झालं ते. आता मागच्या वर्षी असला बादाबद पडतो का नाही. कवर तर केला. ए किती रुपयाचा आहे तो गॉगल? गॉगल कितीच आहे? हा 2-3 लाख रुपये किंमत असणार त्याला. 2-3 लाख रुपयाचा तर असं वाटतं तो गॉगल. ही तुम्हाला येताना एक झोपडी दिसेल. ह्या झोपडीपासून सरळ रस्ता आहे, दिसते का? झोपडीमध्ये ते दुकान आहे, काय चटर बटर काय ते भेटतंय तिथे. तिकडून सरळ जायचं. रस्ता सगळा आडीनडीच आहे. ए काय कसला ट्रॅप? अरे ती लोक जाणार वरती, कुठं तिकडे जाणार ती लोक, इकडे आपल्याकडे जाणार. कुठं पवायला? पवासारखं पाणी पण नाही त्यात, साल्टी जातील. अरे पिछवाडाची साल्टी निघाले समजायचं ना आपल्याला. मेरा जाने बहार आ गया, आज शुक्रवार असून एवढी फुल गर्दी आहे. मग संडेला जर आला तुम्ही या ठिकाणी तर मग काय त्याच्या आईला कुंभमेळा भरतो इथं संडेला. त्यामुळं संडेला काय येऊ नका. याच असेल तर ऑड डे बघूनच याच. अबक पडलो साल्ट बिलट जायचं, उलट्या बिलट्या तिरप्या उड्या मारते ती. ए भाई डॉगेश भाई को छोड़ जाओ. डॉगेश भाई ए डॉगेश ए छोड़ ना भाई उसको, काही को परेशान करेला है. ए कुत्र्याची लागा हाल, त्याला आधीच पवायचं नाही. कुठं अरे ते पोरगे त्या कुत्र्यासोबत WWE खेळते काय? प्रायव्हेट वाला नाही, तो धबधबा नाही. चिकू धबधबा अजून तिकडे वरती आहे. तो चिकू धबधब्याचं नाव आपणच दिलेलं आहे, कारण त्याचा शोध आपण लावलाय आणि तो पण टॉप मध्ये यायलाच लागते चिकू धबधब्याला. आणि आपला धबधबा आहे तो प्रायव्हेट आहे, तिकडे तुम्हाला कोण दिसणार नाही अख्ख्या रस्त्याला. वॉटरफॉल एकदम नाजूक म्हणजे काही नसल्यासारखं दिसतंय का ते. एकदम असे बोटासारखी धार लागली तुला, त्यामुळे त्यात काय मजा नाही वाटत मला. मित्रांनो रस्ता तुम्हाला समजतोय का कसा आहे? हे दिसतंय का तुम्हाला सेंटरला? तीच ती झोपडी. त्या झोपडीपासून सरळ रस्ता आलाय बघा, सरळ तुम्हाला असं दिसेल बघा. 1 मिनिट दाखवतो. इकडं झोपडी आणि हा सरळ रस्ता आहे. तुम्हाला येताना छोटंसं बारकं तलाव पण दिसेल इथं मध्ये, दिसलं का? ह्या तलावापासून पण सरळ जायचं. हे बघा आयुष्य चालला तिकडे. हे ओंक्या जाऊन तिथं पुढे उभा आहे, दिसला का? आवाला रस्ता तिथूनच सरळ रस्ता आहे बरं का. आता जिथं ओंक्या माशी बसला होता ना तिथूनच सरळ तुम्हाला आज जाताना रस्ता दिसेल. पाय वाटतं ह्या टाईपमध्ये थांबायचं नाही, त्या रस्त्याने सरळ जायचं, अजिबात थांबायचं नाही आधीमध्ये कुठं. जेव्हा आमचा मोरके आहे ओंकार, तो तुम्हाला हा दाखवणार रस्ता, आपण त्याच्या मागणं जाणार. कसलं नियोजन? सगळं नियोजन तुझं लावायचं. मी आहे की मागं नियोजनाचा बादशाह म्हणून तुला नाव दिलेलं आहे. आधीच पदवी तुझ्या नावावर आहे ती, नियोजनाचा बादशाह म्हणून. बादशाह मला इतरून अरे अरे किसने नहीं पहचाना होगा उसको, ये है ना, ये बैठा है ना उसको पहचानने वाला. त्या रस्त्याने सरळ आलं ना तुम्हाला थोडं बघा एक राईटला एक रस्ता दिसेल, तिथून राईड मारायचा. आलो हा राईड मारला की आतमध्ये एक सरळ रस्ता गेला बघा. आणि इथून आत गेल्यानंतर जरा जास्त झाडं बीड लागतील तुम्हाला, झाडं थोडं काटे वगैरे आहेत, पण ठीक आहे आपण त्यातनं पण आत घुसायचं, सुट्टी द्यायची नाही. साल्टी गेली चालेल पण धबधब्यावर पोचायचंच. असं एक ओढा पण आहे मध्ये रस्त्यानं जाताना. हा ओढा क्रॉस करायचा टॉपमध्ये
ओंकारनं केला, आता संचित करतोय. आता सगळ्यांनी एकदा एकदा करून घ्या. चला, ह्यांचं काम नवं, संचितचं ते काम नवं. त्यानं फक्त फार्म हाऊसला जायचं, बाकी कुठे नाही जायचं. काय नुसतं व्हाईट हाऊस, नुसतं कोण म्हणते काय व्हाईट हाऊसला जायचं, नुसतं या फार्म हाऊसला जायचं. त्या फार्म हाऊस काय, अरे डोंगरात जावा, नदीत जावा, दऱ्या खोऱ्यात जावा, राना वनात जावा. हे काय हा फार्म हाऊस अरे फार्म हाऊस काय मसनात जावा पण जावा, पण फार्म हाऊसवर जाऊ नका. हा काय फार्म हाऊस चला डोंगरात चला. कोण नादवलं तर फार्म हाऊसला आयु? आम्हा व्हिडिओ बंद केला आता ही पायवाट संपलेली आहे. आता ही डोंगरातली वाट चालू झाली. आता इथं आतून रस्ता आहे, त्यासाठी आरामात जायचं. थोडे काटेबिटे लागतील. हे घनदाट जंगल तुम्ही बघता आहात कसं आहे ना एकदम टॉपचा विषय. हे थांबा पोरं चालले. थांबवून करता एकदम मजबूत काटे ह्या साईडला, ह्या रस्त्याला पण काटे आणि ह्या रस्त्याला पण काटे. जाताना एकदम सावध जायचं. तसा समजलं का तुला? तू नवीन आहेस अजून हे ॲडव्हेंचर करायला. चला ओंकारच्या पाठी पाहून एक चला. हळू, त्यासाठी म्हटलं हळू. पहिल्यांदाच फसायचं ना ही असं. आपल्याला अजून खूप असले ॲडव्हेंचर करायचे आहेत. तर बघा कसं आहे तुम्हाला रस्त्यातून जावं लागणार आहे. असल्या रस्त्यातून का रे, काटे तर लागणारच आहेत. चला लवकर. आहे ना मी, तू चल ना, मी आहे माग. तुम्ही चला पुढे. काय व्हायचं तुमचं उद्या, मी आहे माग व्हिडिओ काढायला. तुला ॲडव्हेंचर आहे माझ्या त्या मित्र. एक मिनिट मला बाहेर येऊ दे. चले जायचा हा एकमेव रस्ता आहे. रस्ता दुसरीकडे कुठंच नाही. आपला नंबर आहे वरती जायचा. एक मिनिट पटापट काय मोबाईल सगळं सांभाळायचं मला. ते वॉटरफॉलसाठी उभा करा. आयुष हे बघ कुठून काढते. मित्रांनो, हा पॉईंट याच्यासाठी जास्त फेमस आहे. इकडे वॉटरफॉल पण आहे आणि त्याचबरोबर एक गुफा पण आहे. तुम्ही ही गुफा आधी बघू शकता. थांबा एक मिनिट, तुम्हाला दाखवतो. दिसली का? हे नाही आतमध्ये येत नाही. नको आयुष नको रे बाबू. हे बघ ए अरे बस, ते संपली गुफा. पुन्हा एकदा मित्रांनो, हे आपण आहे ना असं काही लोक येतात. इतर कोणतरी येऊन गेला असणारच आहे, कारण इथे तुम्ही बघू शकता की काच पडले. या असली फालतुगिरी करतात ना काही लोक. याला लागले बरं, काच लागले याला. आता ग्रुप फोटो घ्यायचा. आपली हालत झाली म्हणलं संचितची. ओंकार तू बोलायचं म्हटलं नाही होणार. हे ओंकार सगळ्या का उचलल्या गुफेमधल्या. मित्रांनो, तुम्ही पाहिला का किती कचरा फैलवला इथे. आपण गडावरती येतो कशाला? तर दारू प्यायला,
का बाटल्या फोडायला आला तर या, एन्जॉय करा या नेचरमध्ये आणि जावा घरी. या फालतुगिरी नका करू. मित्रांनो, आपण जायच्या अगोदर आहे ना, यांनी जो कचरा पसरून ठेवलेला आहे सगळा, कोण कोण लोक आलेत, काय काय कचरा टाकून गेलेत, आपण ते एकदा सगळं साफ करून घेऊ. एक संचित आधी दाखवू एक. पण जर कोण इकडे येणार असेल ना तर या, एन्जॉय करा आणि जावा. एवढी फक्त आपल्याला रिक्वेस्ट आहे, बाकी काहीच नाही. एवढा भारी व्ह्यू आहे, काय अजून काय हवंय सांगा ना लाईफ मध्ये. वरती पण जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. कसा आहे व्ह्यू? एकदम टॉपचा आहे ना मित्रांनो. आता आपण फायनली इथला जो धबधबा आहे तो एक्सप्लोर केलेला आहे आणि तुम्हाला पण दाखवला आहे. आता तुम्ही एकदा हा बॅक साईडचा व्ह्यू तर बघा, मलंगडचा. फुल एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. व्ह्यू तर बघा कसा आहे. तसंच बॅक साईडला अजून, याच्या बॅक साईडला अजून एक धबधबा आहे, तो जाम मोठा आहे, पण त्याला एवढं पाणी नाही आहे. नेक्स्ट टाईम आलं ना आपण त्याला 100% यायचं. बघू, आलो तर आपण मंथ एंडला येऊ, त्यावेळेस पण तुम्हाला दाखवेल. चलो निकलते अभि. यार अजून तुम्ही इथंच आहे काय? हा ए, ही काय वेळ आहे का इथे थांबायची अजून? मी काय बोलतोय, तुम्हाला आम्ही पुढं कधी पाठवलं होतं? कधी पाठवलं होतं? तुम्ही अजून इथं अर्धा तास काय करताय? मित्रांनो, आपली फायनली ट्रिप ही कंप्लीट झालेली आहे. एका दिवसाची 1 डे ट्रिप होती आपली. हा तुम्ही मलंगड बघा कसा आहे. अरे अजून खायचंय प्यायचंय आम्हाला, काय कम्प्लीट झालं नाही. हे काय अरे खाणं पिणं झालंच की, आपलं खाणं पिणं होतच असतं. आपण आहे ना आधी आबाळ किंग ना, आबाळ किंग मेकर आहे. आम्ही आबाळ king. तुम्ही जेव्हापासून त्याला घेऊन गेले का, तोंड काय बंद नाही भाऊ. मी तुम्हाला म्हणलं होतं काय? त्याच्यापर्यंत राहणं म्हणजे एक सिंगकडे गेलं नाही. गेलो होतो पण सगळ्याच माहिती आहे माझ्याबरोबर राहणं म्हणजे किती सोपं काम आहे. माझ्यासारखं सोपं काम कुठंच नाही तुम्हाला सापडणार. त्यामुळे एक काम करा, तुम्ही आधी मलंगड फिरा टॉप आणि नंतर आपल्याला भेटा. चलो मिलते हैं अभी टपरी पे. कौन से टपरी पे? नाही ठेले पे. जायचं आता रोट्या आणि भाकर खायला. चला रोट्याला काही नाही, पाणीपुरी खायची ना. हे पाणीपुरी काय पोट भरणार आहे का तुझं? मी म्हटलं थोडी इमली बिमली खाऊ. दोन खाऊ पाणीपुऱ्या, दोन इमली झाली इकडं आणि काय इमली खातो. ते बघा, फुटेज कसं खायचं ते ओक्याकडनं शिकायचं. जशी सगळी बघायला लागली ना, याचं झालं सुरू. आयुष्यभर मित्रांनो, आता आपल्याला भूक लागलेली आहे आयुष्यभर टॉप ना मला आहे. आणि संचीच्या पायाला पण मी भूक जर लागली. डायरेक्ट मला संचीचा पाय आता हळद हळद मागतोय, त्या पायाला आपण हळद देऊ. ओंकार भर ना हळद. भरतो का? का मी भरतो का? मी मला भरायचे. आता मी हळद भरणार संचीच्या पायात मध्ये टॉप मध्ये, ती पण तुम्हाला दाखवतो कशी भरतो. हळद भरायची पण तब्येत. मी पहिला आहे ना, हे फक्त फ्रेम रेट आहे. आतापर्यंत त्याला उलटी येत होती. आता मी सगळ्यांना विचारलं ना तेव्हा त्याला झोमलं. आता फ्रेम मध्ये येणार किंवा टॉप मध्ये. फुटेज, त्याला फुटेज म्हणजे एकदम टॉपचा विषय. फुटेज काय आता तुम्हाला लगेच तर तो जशा प्रकारे हळद घेतोय ना हातात, हा आता ज्या प्रकारे तो हळद घेतोय हातात, त्या प्रकारे तुम्हाला कळायला असेल लगेच किती टॉपची भरणार आहे तो. अरे असं भरत नसते बाळा, अशी भरत नाही. मी एमबीबीएस एमबीबीएस मैच बांधता बांधता सुटली. ते केलं पाय मागे सर. टॉप. घाव मी सगळे भरणार आणि टॉप मध्ये भरणार. आणि घाव येऊ इथं पोरांचे घाव भरतो आणि ओरिनला घाव देतो. ते म्हणतो घाव मी टॉप मध्ये घाव भरतो. माणसात भर. संचित तुझी पायात जे लागले ते उघडा लागेल. उघडू कमी. हा काय नको उघडायलाच पाहिजे. कसं वाटतं संचित तुला आता? टॉप मध्ये टॉपचा विषय टॉपचा वाटतोय ना? मी असे गाव भरतो ना आजपर्यंत, तुम्ही कधी नाही पाहिजे नसते. हा गाव छोटा माझ्यासाठी खूप. असे मोठे मोठे गाव भरले. ऐका मित्रांनो, हा माणूस बघा. हे आधी हा दाखव. हा बघा, ह्याला तुम्ही व्यवस्थित बघा. बघितला? आता इकडं कॅमेरा कर. याचा आपण टॉप मध्ये गाव भरलेला आहे आणि हा गाव कसला भरलाय ते मला तर माहिती आहे. काय? आणि संचितला माहिती आहे. हा मला बी माहिती. आणि ओंकारला पण समजलाय वाटतं म्हणतोय. वडे 5 हा हो, एकत्रच द्या. द्या. आणि आपण तुटलेले गाव भरले टॉप. हा आता आधी मला हा गाव भरू दे, नंतर तुम्हाला मी टॉप मध्ये सांगेन. आणि एमबीबीएस केलेलं आहे. एमबीबीएस मैच बांधता बांधता सुटली. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? गाडीची काच फुटली आणि टिंब जागेवरून सुटली. तो इस्रो मध्ये पण कामाला होता.
इस्रो मध्ये ना? तो इस्रो मध्ये कामाला होता. इस्रोचा फुल फॉर्म काय रे? संचित ओंकार मी ऑन रेकॉर्डिंग सांगत नाही सगळं, हे सगळ्या गुपित गोष्टी आहेत. मित्रांनो आपण संचितला घेऊन आलोय आता हॉस्पिटलमध्ये. आता चिरफाड काढायचे, चिरफाड डायरेक्ट पाय कटच करून टाकतो, डायरेक्ट छाडून टाकतो तुम्ही. अरे डॉक्टर काय आता बघूया काही विषय होतोय. 15 दिवस. मग सुट्टी किती दिवस घ्यायची आहे ना, कामं किती दिवस जायचं नाही. 15 दिवस लागले म्हटलं की त्याच्याप्रमाणे घ्या. 15 दिवस सुट्टी काकाची नाही तो जाऊ शकतो मग. जाऊ शकतो उद्यापासून. तो म्हणतो मी जाणारच उद्या डॉक्टर. सांगा. जाऊ शकतो. याला चालता आलं नाही. चालतं नाही इथनं जायचं नाही तिथं. एकटा गाडीवरून जायचं आहे. खाणं जायचं. गाडी चालवायची, गिअर टाकायचा कसा नाही, आता या पायात ब्रेक आहे. अरे बघ बघा जरा. वेळ लागतो रे ह्या गोष्टीला. आता ते घ्यायला नको पाहिजे होतं. पेशंट बघून घ्यायला पाहिजे. बरोबर घ्या ना, त्यांना घ्या ना आधी. आम्ही थांबतो तोपर्यंत. त्याला वेळ लागतो ना. घ्या 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 घ्या, त्यांना घ्या आधी. क्लीन करा तो बरं. क्लीन मी करू क्लीन, मला नंतर व्यवस्थित. हा, जाऊ. काय मी करतो. थांब रे. काय सेफ्टीचा कोर्स केलाय जरा इकडून जा आपण. फायर अँड सेफ्टीचा कामाला ठाण्याला आहे आणि कन्स्ट्रक्शन लाईनला आहे. तिकडे तर वर खाली चालायला लागतं, एक 10-15 फ्लोअर वर खाली करायला लागते. सिव्हिल आहे का रे? हां सिव्हिल गेलाय त्याने. दादाचा सोड. काय तिरकं बिरकं बघून माझ्याकडं. साईटवर जायचं, संचित साईटवर जायचं आपल्याला उद्या. हां पाय असं मागे टाकत मानवरनी. ए